यावर्षी पावसाचा कहर आहे. शेतीमधलं असणारं पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेलं आहे. ज्या ठिकाणी सुद्धा पिकं हिरवीगार दिसत आहेत तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्राचे शासन हे चोरांचं शासन आहे. आपण असणारा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते. पण ही खावटी वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ. शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे. हा ओला दुष्काळ आहे. त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहेत केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो. दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत. या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं. ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत, सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहताना तुम्ही 7-12 कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्जमाफी करायची नाही, कारण का कर्जमाफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असणारं जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं. बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मर्यादा कमी होतो. यासाठी त्यांनी 7-12 कोरा केला नाही. आणि आताही आपण बघत असाल की काही शेतामध्ये स्विमिंग करता येतं एवढं, जे पोहता येतं एवढं पाणी आहे आणि तरीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे खावटी जी आहे ती ताबडतोब मिळते की ज्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार तरी दिलासा तिथे होतो.
ग्रामपंचायतीमधले अधिकारी असतील, तलाठी असतील, यांनी सगळ्यांनी सर्वे केला की मग त्याला सर पूर्णपणे मोबदला जो आहे तो मोबदला देण्यामध्ये देता येतो अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही असणारा निषेध करतोय आणि मतदारांना पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे व्हा, शाने व्हा.